आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला येथील रोकडे सभागृहामध्ये नुकताच 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। आदिवासी कोळी महादेव विकास संघ अकोला, बेरार आदिवासी कोळी महादेव जमात अकोला, वराड प्रांत वधूवर आदिवासी कोळी महादेव जमात अकोला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन केले होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक शांतारामजी बुटे, सुरेश बुटे, अरुण किरडे, ॲडव्होकेट पंढरीनाथ डांगरे, सुधाकर घुगरे, शंकरराव इंगळे, रघुनाथ खडसे, सुनील फुकट, रामकृष्ण आपोतीकर, लता थोरात, शारदाताई कोलटके, कल्पना थोरात, कल्पना मोरे, समाज बांधव यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक महादेव व बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या प्रतिमेचं पूजन व हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आले। तसेच मान्यवरांच्या हस्ते 10वी-12वी झालेले गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा ट्रॉफी, अभंगवाणीचं पुस्तक, गुणगौरव विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला। यावेळी काही मान्यवरांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी होण्याकरता जीवन किरडे, जयदीप कोलटके, निलेश धनीरामभाऊ खडसे, विजय कोलटके व समाज बांधव यांनी अधिक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल फुकट यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश बुटे यांनी मानले। उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्यावी। आजच्या कार्यक्रमाला शांतारामभाऊ बुटे सर्व प्रतिष्ठित मंडळी येऊन कार्यक्रमाला चांगली शोभा वाढवली, त्यांच्या परिणत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल या संस्थेच्या वतीने सर्वांचा आभारी। संस्था सर्व प्रकारची मेहनत करून चांगल्या प्रकारे काम करून बऱ्याच प्रकारचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। या सर्वांचं विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। हे सर्व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही करत आहोत। तरी ते उपस्थित पालक, विद्यार्थी आणि मान्यवर हे जे उपस्थित राहिले याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि अशाच प्रकारे आमच्या संस्थेला अनिल भाऊ फुकट मुंबईची टीम यांनी असंच समाधानी सहकार्य करून आजचा कार्यक्रम आता संपत आलेला आहे असं मी जाहीर करतो। आणि विद्यार्थ्यांनी संस्थेची पुढील शिक्षणाची त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। सोराली इथे माझी नंतर आहे। अगं तुझी नाही आहे, तू ये चुपचाप इथे मावशीच्या मागे। नमस्कार। आज आपण अकोला येथील मंगल कार्यालयात आल्या, कशाबद्दल आल्या आपण इथं? माझ्या मुलीचा आज गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी महादेव संघातर्फे सत्कार होता। त्यानिमित्त मी मेहकरवरनं आज सकाळीच इथे आले। खूप सुंदर कार्यक्रम केला कोळी महासंघाने गुणवंत विद्यार्थ्यांचा, की ज्यामुळे मुलांना अजून आयुष्यामध्ये पूर्ण म्हणजे मार्गदर्शन, त्याचबद्दल आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे मार्ग निवडायचे, नोकरीबद्दलचे मार्गदर्शन, या सर्वांची माहिती मिळाली। त्याबद्दल आज मी हा झालेला कार्यक्रमाचं कौतुक करते। कौतुकास्पद कार्यक्रम झाला आहे। मेहकरवरनं, बुलढाणा जिल्हा। विद्यार्थ्यांना सत्कार होतो इथं। आपण दरवर्षी येत असतात का कार्यक्रम? हो, दरवर्षी। माझी मुलगी मागे श्रीलंकेला गेली होती तेव्हा सुद्धा तिचा सत्कार झाला होता, तेव्हा सुद्धा मी आलेली आहे इथे। आम्ही दोघीच आलोय सध्या मेहकरवरनं। खूप खूप छान उपक्रम आहे, खूप चांगला घेतलाय कार्यक्रम। हो नक्कीच, म्हणजे ज्यामुळे इतर मुलांना सुद्धा म्हणजे त्यांचा उत्साह वाढेल आणि ते करण्यासाठी प्रोत्साहित होतील। चांगला आहे कार्यक्रम। थँक्यू थँक्यू। हां, सर्व कोळी बांधव आणि इतर। सर नमस्कार। हां, आज जे रोकडे मंगल कार्यालयात जो कार्यक्रम उपस्थित हा कोणत्या समाजाचा, कशाबद्दल कार्यक्रम आहे? आपला हा जो कार्यक्रम आहे, नमस्कार सर, माझं नाव प्रदीप सातव आहे। इथं आपला जो कोळी समाज आहे त्याचा कार्यक्रम, जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार, तसेच त्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन समारोह इथं आयोजित केलेला आहे। तसेच इतर नवीन जे लोक नोकरीवर जॉईन झालेले आहेत किंवा इतर उपलब्धी ज्यांनी प्राप्त केलेली आहे त्यांचा गुणगौरव सुद्धा इथं आयोजित केलेला आहे।
सर आपण कुठे राहता? मी सध्या स्थितीत नांदेड येथे सायन्स महाविद्यालय इथे सूक्ष्मजीवशास्त्राचा प्राध्यापक आहे, तसेच NCCचा ANO. कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्या सत्कार झाला. हो सर. या सत्कारासाठी आपण कुठून आले? मी सध्या नांदेडवरून आलेलो आहे सर. हो सर. काय सत्कारामध्ये काय झालं माहिती? सत्कारामध्ये सर इथं एकतर रोख पारितोषिक आपुतीकर साहेबांतर्फे 4 ते 5 विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच मोमेंटो आणि शाल हे विद्यार्थ्यांना दिलेले आहे आणि मार्गदर्शन सुद्धा दिलेलं आहे. दरवर्षी सर एक तर कसं आहे, मी बाहेरगावी जॉबला असल्यामुळे माहिती नसते, तरी पण मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त कार्यक्रमाला येण्याचा. हां, एकदम अप्रतिम कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे, त्यामधूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटेल असं मला वाटते. त्यामुळे हे प्रोग्राम आयोजित करायलाच पाहिजे. बिलकुल येणार, बिलकुल 100% येणार, वेळ काढून येणार. हो सर. आपण एकटे आले सर की अजून कोणी आहे? सध्या घरचे लोक पण आलेले आहेत आमच्या. हो सर. गुणवंत विद्यार्थी आमचे विद्यार्थी आहेत सर काही, तर ते आलेले आहेत. आमचं गाव तसं आप्यातापा जे आहे त्याच्याजवळ बेदरखेडा म्हणून गाव आहे, हे प्रॉपर गाव आहे आमचं. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. अनिल मुगटराव फुकट. आज जो अकोला येथील रोकडे मंगल कार्यालयात जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, हा सत्कार सर आपण किती वर्षापासून चालू आहे? गेली 6 वर्षापासून हा आपण कार्यक्रम आयोजित करतो. आदिवासी कोळी महादेव विकास जमात संघ, बेरार आदिवासी कोळी महादेव सेवा संस्था कावसा, वराळ प्रांत कोळी महादेव वधूवर सूचक मंडळ व अमरावती विभागातील समस्त कोळी महादेव बांधव भगिनी यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम 6 वर्षापासून संपन्न होत आहे. आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 2600 यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी अशा अनेक सत्कार मूर्तीचा आपण यामध्ये सत्कार घेतलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम पण सर्वांच्या सहकार्याने संपन्न झालेला आहे. सर आपण जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कोणत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो? विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आपण यामध्ये सत्कार घेत असतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि पुढील चालना मिळेल. ॲडमिशन कुठं करायची, प्रवेश कुठं घ्यायचा याकरता आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. सर या सत्काराला जो गुणवंत विद्यार्थी सत्कार होते, त्या सत्काराला कुठल्या जिल्ह्यातून विद्यार्थी बाल्यवर्ग येते? हा कार्यक्रम अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याकरता आयोजित केलेला असतो. यामध्ये 5ही जिल्ह्यामधून पालक आणि बरेचसे विद्यार्थी उपस्थित राहतात. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सन्मानित करत असतो. सर जो कार्यक्रम अकोला येथील मंगल कार्यालय उपलब्ध करतात, या गुणवंत विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाला समाजाचं काही सहकार्य लाभते का? 100 कार्यक्रमाला संपूर्ण समाजाचं आजपर्यंत सहकार्य पूर्ण लागत आलं, आजही लागलं आणि यानंतर भविष्यातही संपूर्ण समाज याला सहकार्य करेल. धन्यवाद सर. MC न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल रामप्रताप गावड, अकोला तालुका रिपोर्टर आभारी आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.